नमस्कार मित्रांनो. तर आज आपण वीकली करंट अफेअर या सिरीजमध्ये 12 एप्रिल ते 18 एप्रिल या आठवड्यातील करंट अफेअर बघणार आहोत. यामध्ये आता परिसीमन जो चर्चेत आहे, परिसीमन आयोग. दुसरा आहे महिला आरक्षण, रेल्वे आणि आशा भोसले यांच्याविषयी, यांची डेथ झालेली आहे. या सर्व विषयी आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर चला मग आता वेळ न घालवता सुरू करू. परिसीमन म्हणजे काय? परिसीमन आयोग ज्याला म्हणतो आपण, डिलिमिटेशन कमिशन. तर लोकसंख्येनुसार मतदारसंघांची आराखणी करणे. आता म्हणजे काय? तर आपली तर काय आहे, एक व्यक्ती एक मूल्य आहे, हे तत्व परिसीमनचा आधार आहे. तर आता बघा, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोकसंख्या आहे. बरं, 1 कोटी लोकसंख्या आहे असं समजू. 1 कोटी लोकसंख्या आहे आणि आपण असं ठरवलेलं आहे की 1 लाख लोकसंख्येमागे एक खासदार, ज्याला की आपण म्हणतो MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट असं म्हणतो, 1 लाख. तर मग आता 1 कोटी जर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, तर मग 1 लाख लोकसंख्येमागे 1 MP असेल, तर मग 1 कोटी लोकसंख्येमागे किती MP असायला पाहिजे? तर साहजिकच किती? 100 MP होतील एकट्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे काय, आपण एक तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की कसा तो क्रायटेरिया असतो. सध्याचा क्रायटेरिया आहे 10 लाख लोकसंख्येमागे 1 MP असा क्रायटेरिया आहे सध्याचा, जर विचार केला तर. पण ॲक्च्युअलमध्ये तो खूप जुना आहे, 1972. दुसरी गोष्ट, आता हा झाला लोकसंख्येचा क्रायटेरिया, पण लोकसंख्येचा ही जी लोकसंख्या आहे ती कोणत्या जनगणनेची वापरायची, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो आपण काय केलेला आहे, आत्तापर्यंत 1972ची आपण जनगणना वापरतो. 1971ची जनगणना ती आपण कंटिन्यू आत्तापर्यंत वापरतो. ह्याच आकडेवारीच्या आधारे हे जे आता जर महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 1 MP आहे असं जर आपण ठरवलेलं आहे, तर मग हे महाराष्ट्राची लोकसंख्या आज तर 15 कोटी आहे. मग ही 15 कोटीच्या आधारे तर खूप सारे खासदार होतील. पण आपण कोणती लोकसंख्या मोजतोय महाराष्ट्राची, कोणती घेतोय विचारात? 1971ची. मग 1971ला कदाचित त्या ठिकाणी 5 कोटी असू शकते, 5 कोटी 5 करोड CR. मग त्या हिशोबाने जे काय होतील ते खासदार होतील. सध्या 48 आहेत आपले. तर मग आता आपल्याला खासदारांची संख्या काय करायची? बदलायची, म्हणजे वाढवायची आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक राज्याच्या विधानसभा आहेत, विधानसभा, त्यांची पण आपल्याला काय करायची आहे? सदस्य संख्या वाढवायची. कारण की आपण महिला आरक्षण आहे ते दिलं आहे आणि ते 33% जागा आपल्याला वाढवायच्या आहेत. तर मग जुन्या ज्या आहेत 543 ह्या जनरलमध्ये आहेत, तर यांना काही हात लागू नये म्हणून 33 जागा वाढवण्यापेक्षा परिसीमनच जर केलं आणि अजून एक्स्ट्रा जागा ॲड केलं तर त्यात तुम्हाला महिलांना देता येतील असं त्यांचं मत आहे. तर आता नेमकं काय आहे डिटेल क्रायटेरिया तुम्हाला आता सांगतो. परिसीमन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? परिसीमन हे काय यासाठी असतं? लोकसंख्येनुसार मतदारसंघांची आराखणी करणे. आणि मग हा कसं करायचं? तर मग हे असा एक प्रकार आहे. आणि यानुसार लोकसंख्या कोणती आत्तापर्यंत वापरली जाते? तर 1971ची. आता डिटेलमध्ये बघू. प्रक्रिया काय आहे? तर वाढलेल्या लोकसंख्येनुसार लोकसभेच्या व विधानसभेच्या मतदारसंघाच्या सीमा पुन्हा निश्चित करणे. पुन्हा निश्चित काय करायचं आहे? सीमा. म्हणजे आता 10 लाख लोकसंख्या आहे. फॉर एक्झाम्पल आपण समजून घेतलं अहमदनगर जिल्हा, अहमदनगर डिस्ट्रिक्ट. मग अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये सध्या 1 खासदार आहे फॉर एक्झाम्पल. मग आता आपण काय करणार? ते कोणत्या क्रायटेरियानुसार आहे? 1971च्या लोकसंख्येनुसार, की त्या लोकसंख्येमध्ये 10 लाख, आता सध्याचा 10 लाखाचा क्रायटेरिया आहे, 10 लाख लोकसंख्येमागे 1 MP. मग 1971नुसार अहमदनगरची लोकसंख्याच 10 लाख आहे फॉर एक्झाम्पल. त्यानुसार सध्या काय 1च MP आहे. मग आता ती एक सीमा निश्चित झाली. अहमदनगर 10 लाखाची लोकसंख्या असल्यामुळे एक अहमदनगरला सीमा निश्चित झाली. बऱ्याच ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल औरंगाबादचा जर विषय केला तर औरंगाबादचा जो पैठण तालुका आहे, तर तो पैठण तालुका औरंगाबादचा तालुका आहे, परंतु तो मेंबर ऑफ पार्लमेंटच्या इलेक्शनला, म्हणजेच लोकसभेच्या इलेक्शनला, तो पैठण तालुका जालनामध्ये येतो, जालना जिल्ह्यामध्ये. का? तर जालना जिल्ह्यामध्ये 10 लाख लोकसंख्या होत नव्हती, मग कमी पडत होती. आणि औरंगाबादमध्ये थोडीशी जास्त होत होती. औरंगाबादमध्ये थोडीशी 10 लाखापेक्षा जास्त होत होती.
मग त्यांनी विचार केला जालन्याला कमी पडते, औरंगाबादला जास्त होती, मग हा पैठण इकडे जालन्याला कनेक्ट करा. म्हणजे इकडं 10 लाखाचा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि इकडचा पण इकडं 10 लाखापेक्षा जास्त होत होतं, तर इकडे पण 10 लाखामध्ये बरोबर एक व्यक्ती बसला. मी तुम्हाला एक सांगतो, एक ॲव्हरेजमध्ये सांगतो की कशा प्रकारे काम करतात. तर मग हे पैठण कशामध्ये आलं? जालना. असं प्रत्येक ठिकाणी आहे. मतदारसंघ थोडे इकडे तिकडे केलेले आहेत. कारण का एक ठराव केलेला आहे आपण की 10 लाख लोकसंख्येमागं एक MP या प्रकारे. तर मग आता आपल्याला ह्या अशा ज्या सीमा आहेत, आता लोकसंख्या औरंगाबादची वाढली असेल कदाचित, आता साहजिकच वाढली असेल. मग कदाचित आता औरंगाबादमध्ये 20 लाख लोकसंख्या झालेली असेल बरोबर, तर इथं 2 MP बसतील आणि 2 MP बसत असतील तर ह्या 20 लाख लोकसंख्येमध्ये पैठण घ्यायला काहीच हरकत नाही आहे. मग पैठण या ठिकाणी होत असेल आणि जालना या ठिकाणी जर समजा आता जर 10 लाख पूर्ण लोकसंख्या होत असेल तर जालन्याला पैठणची गरज नाही आहे. मी त्यांचा पण सेपरेट MP होऊ शकतो सध्याच्या क्रायटेरियाला. मग ह्याला म्हणतात सीमा निश्चित कर. ह्या सीमा पण आपल्याला काय करायचं तर या परिसीमांमध्ये निश्चित करायच्या आहेत. आता बाकीचं बघू. आता आपण डिटेलमध्ये आता बाकी पुढच्या गोष्टी बघू. आता संविधानातील तरतूद काय? आता सीमा तर पूर्ण निश्चित करायच्याच आहेत, नो डाऊट, परिसीमन केल्याच्या नंतर, एकदा परिसीमन आयोग नेमल्याच्या नंतर. मग नंतर काय संविधानातील तरतुदी काय सांगतात? तर कलम 82 काय सांगतं? केंद्रासाठी म्हणजे लोकसभेसाठी परिसीमन आयोग असेल असं त्या ठिकाणी सांगितलं जातं 82 मध्ये. आणि दुसरं काय कलम 170 मध्ये काय सांगितलं जातं? राज्यासाठी पण एक परिसीमन आयोग लागू केला जाईल. कोण? केंद्रामार्फतच. म्हणजे राज्यासाठी 170 आणि कलम 82 हे केंद्रासाठी. परिसीमन आयोगाचे कलम आहेत. परिसीमन आयोगाद्वारे अंमलबजावणी केली जाते. ही सर्व काय आहे याची परिसीमन आयोगाद्वारे काय केली जाणार आहे? अंमलबजावणी केली जाणार आहे. कशाची? तर लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना ही सर्व परिसीमन आयोगामार्फतच अंमलबजावणी केली जाणार. आता बघू आपण स्वातंत्र्य झाल्यापासून भारताने किती परिसीमन आयोग बसवले होते, म्हणजे किती डिलिमिटेशन कमिशन आतापर्यंत झालेले आहेत. तर 4 झालेले आहेत टोटल. त्याच्यामध्ये 1952 म्हणजे सर्वात पहिल्यांदा भारत स्वतंत्र झाला जे 1952ला इलेक्शन झालं, तर त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा 1952ला आपण एक परिसीमन आयोग नेमला आणि त्याच परिसीमन आयोगाने सर्वात पहिल्यांदा मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे रचना केली. पुनर्रचना नाही म्हणता येणार, अगोदर त्याची रचनाच केली. तर पहिल्या जनगणनेनंतर 1951ची जी जनगणना होती, पहिली जनगणना, त्यानंतर मतदारसंघाची पहिली अधिकृत काय झाली? आराखणी झाली. सगळ्यात पहिल्यांदा अधिकृत. ह्याच्या अगोदर कसं होतं? अंदाजपंची चालले. औरंगाबाद एक शहर आहे, ठीक आहे, एक मेंबर देऊ ब्रिटिशांच्या काळामध्ये. पण आता आपलं स्वातंत्र्य झालं आहे, आपल्याला टोटल लोकसंख्येचं व्यवस्थित प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे. दुसरी गोष्ट समान झालं पाहिजे. असं व्हायला नको या ठिकाणी 100 कोटी लोक आहेत आणि त्यांना एकच उमेदवार लोकसंख्येनुसार म्हणजे एकच उमेदवार हा लोकसभेमध्ये आहे आणि इकडे 10 लाख लोकसंख्या आहे त्यांचा पण एकच उमेदवार आहे. मग हे समान प्रतिनिधित्व झालं नाही. इकडे 100 लाख कुठे म्हणजे 1 कोटी कुठे आणि इकडे 10 लाख कुठे. म्हणजे प्रत्येक लोकांचं एक समान प्रतिनिधित्व लोकसभेत पाहिजे आपल्याला. मग त्या हिशोबाने परिसीमन आयोगाचं काम असतं. मग पहिली ज्यावेळेस 1952ला परिसीमन आयोगाला मतदारसंघाची रचना झाली त्यावेळेस अधिकृत, तर हा फर्स्ट झाला 1952चा. त्यानंतर आपण केलं 1963ला 63ला केला. मग तो जो 63चा होता तो 1961च्या जनगणनेच्या आधारानुसार त्यांनी संख्या वाढवण्यात आली. त्यावेळेस काय केली आपण? थोडीशी संख्या वाढवली. 1961ची जनगणनेचा आधार घेतला. मग त्यानंतर काय केलं? 1973ला. मग 73चा आला, हा झाला पहिला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा. 73चा ज्यावेळेस आयोग आला त्यावेळेस आपण 1971च्या जनगणनेची काय केली? आधार घेतला आणि त्यावेळेस लोकसभेच्या 543 जागा ज्या की आज पण त्याच आहेत, या जागा या जनगणनेच्या आधारावर तयार केल्या 1971च्या. आणि कोणतं कमिशन होतं? ते 3ऱ्या नंबरचं होतं 1973चं. 1973चं ते कमिशन होतं, जे की आजही आपण त्याच जागा 243चाच विचार करून 243 जागांवरतीच इलेक्शन सध्या होतं लोकसभेसाठी. तर ह्या 1971च्या जनगणनेच्या आधारावरती आहेत. आणि दुसरी गोष्ट 1973चा आयोग आहे त्यांनी ह्या जागा सजेस्ट केलेल्या आहेत 1973च्या आयोगाने, परिसीमन आयोगाने. मग आता हा झाला 1973चा परिसीमन आयोग. हे झाले 3 आयोग. आता अजून एक बाकी, चौथा. आता तो बघू आपण.
आता हा जो 2002चा आहे ना आयोग, परिसीमन आयोग, कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होता. न्यायमूर्ती कुलदीप सिंग, बघू शकता हे नाव, कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होता. यांनी फक्त मतदारसंघाच्या सीमा बदलल्या. यांनी काय केलं? फक्त सीमा बदलल्या, पण राज्यांच्या जागांची संख्या वाढवली नाही. म्हणजे काय केलं की हे जे अगोदर फ्रीज केलं ते आपण काय केलं तर परिसीमन आयोगाच्या ह्या ज्या जागा आहेत ना 1971नुसार ज्या जागा आहेत 543 आपण आता त्याच ठेवू असं आपण पाठीमागे म्हणजे 1972 पासून मधल्या काळामध्ये आपण त्या काय केलं त्या फ्रीज केलं त्या की आता ह्या आपण नंतर बघू 2002ला बघू असा विचार केला होता. आणि 2002ला काय विचार केला 2026 पर्यंत याच ठेवू असा विचार केला होता. 543 जागा. त्यामुळे जागा तर काय या आयोगाला बदलता येत नव्हत्या. मग त्यांनी काय विचार केला ठीक आहे जागा नाही वाढवायच्या, जागा तेवढ्याच ठेवू 543, पण सीमा बदलू. कारण जर समजा आज बघितलं आपण औरंगाबादमध्ये पैठण आहे आज नाही आहे पैठण, पण कदाचित त्यावेळेस असेल 2002च्या अगोदर पैठण असेल आणि जालनामध्ये नसेल. जालना नंतर औरंगाबादची संख्या वाढल्यामुळे आणि जालन्याची संख्या अजूनही कमी पडत असल्यामुळे कदाचित जालन्यामध्ये ते घेतलं. जालन्यातला एखादा तालुका दुसरीकडे असेल अगोदर तर तो पण आतमध्ये घेतला असेल किंवा आत असेल तर तो बाहेर गेला असेल. असं काही ना काही केलं असेल. असे सीमा फक्त चेंजेस केल्या. मेंबर तेवढंच ठेवले. औरंगाबादमध्ये जर एक मेंबर होता तर तोच ठेवला, जालन्यामध्ये एक होता तर तोच ठेवला. मेंबर चेंजेस केले नाही, फक्त सीमा बदलल्या. पैठण औरंगाबादमध्ये अगोदर येत होतं, 2002 नंतर ते जालन्यामध्ये गेलेलं आहे. जालन्यामध्ये अजून काही येत असेल तर ते दुसरीकडे गेलेलं असेल, पण खासदार तेवढेच. जर महाराष्ट्राला जर 48 खासदार आहेत सध्या 1971 पासून 48 आहेत, तर 2002च्या नंतर पण 48च संख्या राहिली. फक्त मतदारसंघ असे चेंजेस केले. औरंगाबादमध्ये काही आलं, काही जालन्यात गेलं, असं थोडेफार मागं पुढे केले. पुण्यामध्ये जर असेल तुम्ही तर कसबा पेठ जर अगोदर पुणे प्रॉपरमध्ये असेल तर आता पुण्याच्या बाहेर गेली असेल, असं वगैरे वगैरे तुम्ही समजून घ्या आता नेमका मुद्दा काय आहे तो. मग आपण 2002ला कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जो परिसीमन आयोग होता त्यानुसार फक्त आणि फक्त सीमा बदलल्या. राज्यांच्या जागांची संख्या वाढवली नाही, त्याच ठेवल्या आपण. खासदाराला 48 आणि आमदारकीला म्हणजे ज्याला लोक विधानसभेचा म्हणतो त्या 288. असे पूर्ण देशाचा विषय, पूर्ण देशामध्ये हेच ठेवलं, फक्त सीमामध्ये चेंजेस केलं. चौथ्या परिसीमन आयोगाने काय केलं असं जर प्रश्न विचारला तर फक्त आणि फक्त काय केलं, सीमा बदलल्या, बाकी काहीच केलं नाही. जागा जैसे थे, कारण जागा किती होत्या 1971च्या जनगणनेनुसार 1972चं जे परिसीमन आयोग होतं का त्यानुसारच आहे त्या 543 जागा. 1972च्या परिसीमन थर्ड परिसीमन आयोग आहे हा. परिसीमन आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. पॉवरफुल बनवलेला आहे मुद्दाम, त्यामुळेच हा आयोग अत्यंत शक्तिशाली मानला जातो. आता बघू लोकसभेच्या जागा फ्रीज होण्याचा इतिहास. फ्रीज म्हणजे काय, ह्या जे 543ला आपण स्टॉप झालो आहे ना, याच्यावर आपल्याला जागा नको आहेत, तर त्याचा इतिहास काय आहे. तर 1976ला ज्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती झाली 1976ला, या जागा कधी कन्फर्म केल्यात 1972ला आणि कोणत्या जनगणनेनुसार 1971च्या जनगणनेनुसार. तो आयोग होता 1972चा. यांनी त्यावेळेस काय केल्या 543 जागा कन्फर्म सांगितल्या. 1972 नंतर 1976ला आपण काय केली 42वी घटना दुरुस्ती केली. तर त्या घटना दुरुस्तीत काय सांगितलं गेलं की लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवण्यावर 2001 पर्यंत बंदी घालण्यात आली. किती 2001 पर्यंत ह्या जागाच वाढवायच्या नाही, म्हणजे परिसीमन आयोग लागू करायचा नाही. जरी केला तरी जागा वाढवणार नाही, तो फक्त सीमा चेंजेस करील. एवढं हे कधी 42व्या घटना दुरुस्तीनंच करून ठेवलं. मग नंतर आलं 2001. आता तर तुम्हाला ते 2001ची बंदी आहे, आता तर तुम्ही जागा बदलायला पाहिजे खरं म्हणजे. पण 2001ला काय केलं ह्यांनी 84वी घटना दुरुस्ती केली आणि त्यावेळेस होतं अटल बिहारी सरकार आणि यावेळेस होतं म्हणजे BJPचं सरकार होतं, या ठिकाणी होतं काँग्रेसचं सरकार. मग BJP सरकार होतं, त्यांनी परत विचार केला एक काम करू, अजून पण आपल्याला मनावर तेवढी प्रॉब्लेम्स येतील, त्यापेक्षा एक काम करू अजून 25 वर्षासाठी ही जी बंदी आहे ती कंटिन्यू ठेवू 2026 पर्यंत, म्हणजे 543 जागा अजून पण ठेवायच्या. मग आला आता 2026 आणि आता 2026ला काय होणार आहे, बंदी संपणार आहे डिसेंबर 2026ला.
मग आता ही बंदी संपल्यामुळे 55 वर्षानंतर लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. आता बंदी संपल्याच्या नंतर वाढावंच लागणार ना. किती वर्षानंतर? 55. कारण 1972 पासून आत्तापर्यंत चेंजेसच केलं नाही. 543 ते 543च आहेत. 5, 4, 3 कसं लक्षात ठेवायचं? 3, 4, 5 असं लक्षात ठेवायचं. 3, 4, 5 उलट्या दिशेनं. मग आता आपल्याला 2026 नंतर ती बंदी उठावच लागणार आहे. म्हणून आता काय विचार चालला आहे की आता आपण ती वेळ आलेली आहे, 2026 पण सांगितलेलं आहे. आता आपण काय करू? परिसीमन आयोग लागू करू. म्हणून केंद्रानं तो कायदा आणला. मग आता त्याला विरोध का एवढा? विरोधकांनी ह्याच विषयाला विरोध का घातला आहे? त्याचं कारण असे, केंद्राचं मत आहे की 2011च्या जनगणनेनुसार आपण हे परिसीमन आयोग लागू करू. आयोग लागू. परंतु विरोधकांचं असं मत आहे, आपण कलम 82 मध्ये काय सांगितलेलं आहे? 2026च्या नंतर जी कोणती जनगणना, त्यात स्पष्ट लिहिलं आहे कलम 82 मध्ये, 2026च्या नंतर जी कोणती पहिली जनगणना होईल त्या जनगणनेच्या आधारावरतीच परिसीमन आयोग काम करेल. मग 2026ची म्हणजे 2027ला जनगणना होणार आहे. तर मग विरोधकांचं मत आहे की 2027ला जी जनगणना होईल त्या आधारावरती तुम्ही परिसीमन आयोग लागू करा. ही 2011चे लोकसंख्येचा आकडा विचारात घेऊ नका, 2027चा घ्या फ्रेश, असं त्यांचं मत आहे. परंतु विरोधकांना त्याचं कारण असे, आता राजकारणाचा भाग तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असे, आत्ता सध्या आपला जो देश आहे, तर मी थोडंसं पुसून घेतो, तुम्हाला सांगतो थोडंसं समजावून राजकारण कसं आहे. आता हा आपला देश आहे. आता हा देश तुमच्या लक्षात आला असेल, थोडंसं आहे चित्र असं तसं, पण आता समजून घ्या. आता हे जे राज्य आहेत, हे महाराष्ट्राची बॉर्डर आहे खालची अशी, आणि हे असे इथपर्यंत पश्चिम बंगाल समजा. हे जे खालचे राज्य आहेत याला दक्षिणेकडील राज्य म्हणतो आपण. मग त्याच्यामध्ये कोणते येतात? तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि कर्नाटक. हे राज्य आहे दक्षिणेकडील. तर आता हा काय आहे? दक्षिण पट्टा. हा जो दक्षिण आहे तो तामिळनाडू, कर्नाटक वगैरे दक्षिणेकडील राज्य आहेत हे. आणि हा जो वरचा आहे तो काऊ बेल्ट आहे, तो हिंदुत्ववादी आहे. हा महाराष्ट्र आहे मधला, आणि हा जो वरचा एरिया आहे तो सगळा काऊ बेल्ट आहे उत्तरेकडील, म्हणजे हिंदुत्ववादी आहे. मग आता सध्याची कंडिशन अशी आहे की 2011ला बघितलं आपण, जी आकडेवारी आली त्यामध्ये असं दिसून आलं की 1971 नंतर दक्षिणेकडील राज्यांची लोकसंख्या ही कमी झालेली आहे. ह्यांची लोकसंख्या कशी झाली? कमी झाली. आणि त्याच कंडिशनमध्ये उत्तरेकडील राज्यांची लोकसंख्या ही अजूनही वाढताच कल आहे आणि वाढलेली आहे. 1971 पासून 2011पर्यंतही वाढलेली आहे. मग साहजिकच जर वरच्या राज्यांची लोकसंख्या वाढलेली असेल तर जर 1 लाख लोकसंख्येमागे एक मेंबर असेल, आणि वरची जर नॉर्थ साईडची जर लोकसंख्या 1 कोटी असेल तर साहजिकच वर किती होणार? 100 खासदार होणार फॉर एक्झाम्पल वरच्या कट्ट्यात. आणि खाली 1 लाख लोकसंख्येमागं एकच मेंबर आहे, हे तो क्रायटेरिया तोच आहे. पण लोकसंख्या मात्र खालच्या राज्यांनी मेहनत करून काम करून 1971 पासून 2001पर्यंत कमी केली. लोकांना शिक्षण जागृत करून लोकसंख्येचा दर ते कमी केली. मग खालची लोकसंख्या 1 कोटीऐवजी किती झालेली आहे? 70 लाखच झालेली. फॉर एक्झाम्पल देतोय, 70 लाखामागं मग यांचे मेंबर किती झाले? 70च. म्हणजे लोकसभेमध्ये वरच्या दक्षिणेकडील राज्यांचं महत्त्व काय झालं? कमी झालं. आणि उत्तरेकडील राज्यांचं काय झालं? महत्त्व जास्त झालं, कारण यांची 100 लोकसंख्या. हा कोणता आहे? हिंदुत्ववादी पट्टा आहे. मग BJPचं वर्चस्व कुठे आहे? त्यांचा अजेंडा कोणता आहे? हिंदुत्ववादी. म्हणजेच या 100 पैकी जास्तीत जास्त बहुमत इथून त्यांना BJPला मिळेल. दक्षिणेकडील राज्य तसंही BJPला जास्त महत्त्व देत नाहीत. त्यांना भविष्यामध्ये सत्ता कायम ठेवण्यासाठी हे खासदार कामी येतील. हा त्यांचा झाला हिडन अजेंडा. हा अजेंडा कोणाला सांगायचा नाही, हा हिडन अजेंडा आहे. मग ते असं म्हणतात, खालच्यांचं आम्ही बघतोय, आम्ही पर्सेंटेज तेच ठेवतोय. पर्सेंटेज तेच ठेवताय तुम्ही, पण वरच्यांचे पर्सेंटेज वाढतंय ना, ते पण दाखवा.
पण ते दाखवणार नाहीत. हा त्यांचा हिडन अजेंडा आहे. म्हणून विरोधक असं विनंती करतात की तुम्ही महिला रिझर्वेशनच्या नावाखाली परिसीमन आयोग म्हणजे रेटू नका, समोर नेऊ नका. तुम्ही वैयक्तिक सेपरेट परिसीमन आयोगाचा वैयक्तिक कायदा करा 2027च्या इलेक्शननंतर. आम्ही त्याचं स्वागत करू. आणि फक्त महिला रिझर्वेशनचा सध्याचा तुम्ही लागू करा जो आहे तो. आता महिला रिझर्वेशन ते पण बोलणार आहोत. चला, आता एवढी माहिती परिसीमन आयोगासाठी सफिशियंट आहे. खूप वेळ दिला आपण. थोडं किचकट आहे म्हणून समजण्यासाठी थोडा मी वेळ घेतला, पण क्लिअर होण्यासाठी. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. आता महिला आरक्षण विधेयकाचा काय विषय आहे सांगतो. आता महिला आरक्षण देण्यासाठी यांचं मत होतं की तुम्ही 2023 जे आहे 2/3 तर तुम्ही ते तयार करा, काय अडचण नाही. 33% जे आपण देणार आहोत रिझर्वेशन ते ठेवा. पण यांनी या बिलासोबत परिसीमन आयोगाचं पण काय केलं, परिसीमन पण याच्यामध्येच मिक्स केलं महिला नारी वंदनमध्ये. म्हणजे ह्याला नारी वंदनला विरोध केला आहे तो कोणी विरोधकांनीच केला असं शिक्का मारायचा विरोधकांवरती. ॲक्च्युअलमध्ये यांनाच करायचं नाही. ही राजनैतिक गोष्ट आहे, आपल्याला त्यात पडायचं नाही. आपल्याला प्रश्न काय पडू शकतो, महिला आरक्षण विधेयक नामंजूर कितव्यांदा झालं? दुसऱ्यांदा. पहिला प्रयत्न कधी झाला होता? 1996ला. पंतप्रधान कोण होते? HD देवेगौडा, काँग्रेसचे होते, काँग्रेसचे पंतप्रधान होते, त्यांनी आणलं होतं. विरोध त्यावेळेस कोणी केला होता? BJPने केला होता. आता कोणी आणलेलं आहे? BJPने आणलेलं आहे. विरोध कोणी केलेला आहे? काँग्रेस आणि इतर. पण ॲक्च्युअलमध्ये आतून विरोध कोणाचा? यांचाच आहे. कारण का? यांना माहीत आहे की जर परिसीमन आयोग जर ह्या नारी वंदनच्या आतमध्ये जर टाकला तर काँग्रेस त्याला विरोधच करणार आहे. मग हे माहीत असल्यामुळं मुद्दामून त्याच्यामध्येच घालायचं, म्हणजे हे विरोधच करायचा. आम्हाला तर आणायचं आहे, हे राजनैतिक गोष्ट असते. आम्हाला तर महिलांचं कल्याण वगैरे करायचं आहे, परंतु बघा समोरचेच विरोध करत आहे, हे दाखवायचं असतं. दाखवायचे, करायचे, असे असतात. राजकारणात असतं. मी काय कोणता BJPच्या बाजूने नाही किंवा काँग्रेसच्या बाजूने नाही, फॅक्ट्स सांगतो आहे. त्यामुळे तुम्ही असं काही विचार करू नका, त्यात आपल्याला पडायचं पण नाही. मग पहिला प्रयत्न झाला होता देवेगौडा त्यांच्या काळामध्ये. त्यानंतर दुसऱ्यांदा आता हा प्रयत्न मोदी गव्हर्नमेंट. मग 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक आवश्यक 2/3 बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाले. किती? 2/3 बहुमत पाहिजे होतं, ते न मिळाल्यानं काय झालं? नामंजूर झालेलं आहे. मग आता बघू बाजूने किती मत पडलंय? 298. BJP सोबत आणि जे अलाइन त्यांचे पक्ष आहेत त्यांचं सर्वांचं 298चे खासदार होते. आणि विरोधात किती पडले? तर 230. हे पाठ करा. ह्यावरती प्रश्न पडू शकतो कारण ही खूप चर्चेचा विषय होता सगळीकडं. हे मतं विचारू शकतात. आणि पाहिजे किती होते? तर 352 मतांची आवश्यकता होती. या 3 गोष्टी पाठ ठेवा. हे आकडे पाठ ठेवा. 352ची आवश्यकता होती कारण 2/3 पाहिजे होतं त्यांना. मग 2/3चा आकडा हा होता 352. आणि 352 विरोधकांच्या मदतीशिवाय शक्य नव्हता. 298 त्यांना मिळाले, पण वरचे जे 52 पाहिजे होते, 54 पाहिजे होते, 54 काय मिळालेले नाही, कारण दक्षिणेतील राज्यांनी विरोध केला. साहजिकच दक्षिणेतील संख्या कमी होणार होती. संख्या होणार होती बरोबर, वाढणार होती, परंतु पर्सेंटेजमध्ये कमी होणार होते उत्तरेच्या तुलनेत. नॉर्थच्या तुलनेत संख्या कमी होणार असल्यामुळे दक्षिणेतल्यांचा विरोध आहे. मग सप्टेंबर 2023मध्ये संसदेने मंजूर केलेले 33% महिला आरक्षण कायदा नारी शक्ती वंदन विधेयक 2029च्या निवडणुकीत लागू करण्यासाठी हे सुधारणा विधेयक आणले होते. पहिला प्रयत्न 12 सप्टेंबर 1996ला देवेगौडा सरकारमध्ये झालेला होता. संयुक्त आघाडी सरकार म्हणजे कोणता? UPA गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये काँग्रेस मेन लीडला होतं. एवढी सफिशियंट माहिती त्याविषयी बात झाली नारी बिलाविषयी. आता भारतीय रेल्वे प्रवासी सेवेची 173 वर्ष पूर्ण झालेली आहेत. रेल्वेला 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी आशिया खंडातील आहे बरं, बोरीबंदरपासून आत्ताचे शिवाजी टर्मिनल्स ते ठाणे दरम्यान धावली होती. बोरीबंदरपासून ठाणे टर्मिनल 173 वर्ष पूर्ण झालेली आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे? तर रेडा हिल पहिली रेल्वे, भारतातील पहिली रेल्वे रेडा हिल ज्याला म्हणतो, ती चेन्नई 1836 ही प्रवासी रेल्वे
नव्हती. ही साधी रेल्वे होती पहिली, सर्वात पहिली 1836ला. ही जी 1853ची ही प्रवासी रेल्वे आहे पहिली आशिया खंडातली. पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिलला वर बघितलं आहे बोरीबंदर ते ठाणे. इंजिनचं नाव काय होतं? 3 इंजिन होते, सिंध, सुलतान आणि साहेब असं नाव होतं. हिस्ट्रीमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि 1 मार्च 1969मध्ये पहिली राजधानी एक्सप्रेस दिल्ली ते हावडा. कोणती? दिल्ली ते हावडा ही भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन होती. कधी? 1969ला. भारत स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नाही केली, ती आपण केली. लक्षात ठेवा. तिचं नाव काय होतं? राजधानी एक्सप्रेस. दिल्लीला ज्या एक्सप्रेस जातात ना त्याला राजधानी एक्सप्रेस म्हणतात. ही दिल्ली ते हावडा आहे. अजून पण आहे राजधानी एक्सप्रेस, क्वालिटीची आहे ती, स्पीड आहे खूप. नेक्स्ट बघू. 1986ला भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणाली सुरू झाली. किती? 1986ला. ते पण दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले. मग नंतर 1988ला कोणती आली? शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली 1988ला. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने सुरू करणार होती. शताब्दी कोणाच्या नावाने आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांचं 100 वर्षाचं जे जन्म झाला होता म्हणजे वाढदिवस त्याला म्हणतात. बरं, वाढदिवसानं आठवलं. आता किती वाजलेले आहेत? अच्छा, 12 वाजलेले आहेत. चला आता माझा बड्डे आहे तर हॅपी बड्डे म्हणा मला. कसं म्हणतात? हॅपी बर्थडे टू मी. थँक्यू म्हणा मनातली मनात. मी म्हणतो, तुम्ही मनातली मनात म्हणा. कमेंट वगैरे काय टाकू नका. माझं कमेंट टाकताल. 19 तारखेला माझा वाढदिवस असतो. आज 19 तारीख झाली. आता 12 वाजता मी शूट करतो आहे. रात्रीचे 12 वाजलेले. तर चला, कमेंट वगैरे काय करू नका, मला ते काही आवडत नाही. चला, मी आपलं ठीक आहे, जस्ट विषय निघाला म्हणून आपलं सांगितलं, नाही तर त्याचा काही एवढा विषय नाही, सर्वांचाच असतो आहे, त्यात काही दुमत नाही. चला आता, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंतीनिमित्त ही काय झाली? शताब्दी एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती आहे शताब्दी एक्सप्रेस आपण कंटिन्यू ऐकतच असतो, परंतु आपल्याला आत्ता कळतं की ती नेहरू यांच्या शताब्दीविषयी सुरू केली होती 1988ला. कुठे? तर नवी दिल्ली ते ग्वालियर पहिली शताब्दी एक्सप्रेस सुरू केलेली आहे. नवी दिल्ली ते ग्वालियर. मग 18 फेब्रुवारी 2019ला वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. कधी? 18 फेब्रुवारी 2019ला नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. वाराणसी ते नवी दिल्ली सगळ्यात पहिली, देशातील पहिली वंदे भारत ट्रेन धावलेली आहे. तुम्ही बसून बघा, खूप पॉश गाडी आहे, मी स्वतः गेलेलो आहे. वाराणसी ते नवी दिल्ली पहिली आहे. वाराणसी का? वाराणसी हे नरेंद्र मोदी यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथून ते निवडून गेलेले आहेत. मग तिथून दिल्लीपर्यंत त्यांनी पहिली वंदे भारत ट्रेन सुरू केली. किती? 2019ला 18 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारीच्या एक दिवस अगोदर, शिवजयंतीच्या अगोदर, असं लक्षात ठेवा. चला, एवढी सफिशियंट माहिती आहे. आता बघू, आपल्या आशाताई भोसले गेलेल्या आहेत आपल्यामधून. तर कसं असते, हे जे वडाचं झाड आहे, ह्या वडाच्या झाडाखाली शक्यतो छोटं झाड कधी येत नाही निवडून, म्हणजे कारण की हे एवढं मोठं असतं वडाचं झाड, त्याच्या सावलीमध्ये ना दुसरा कोणता व्यक्ती शक्यतो, म्हणजे झाड कोणतं झुडूप वर येतच नाही, त्याचं आयुष्यच राहत नाही. कारण का? ह्या मोठ्या झाडाखाली ते दबून जातं. हे मोठं झाडमध्ये कोण आहे? लता दिदी. आणि छोटं म्हणत नाहीत आपण, येत नाही, परंतु इथं हे छोटं झाड त्याच लेवलला मोठं झालं आहे. ते म्हणजे कोण? आशाताई भोसले. कारण की एवढा लता दिदींचा आवाज असून त्यांनी स्वतःचं वैयक्तिक एक वेगळं पॅटर्न गायनाचा आणि खूप वेगवेगळ्या, जे की लता दिदींना पण कधी जमलेलं नाही असे त्यांनी गाणे गायलेले आहेत. जे की त्यांनी स्वतः, म्हणजे ते जमलेलंच नाही लता दिदींना. त्यांचे खूप म्हणजे वेगवेगळ्या, ज्याला म्हणतात व्हर्सटाईल ज्याला म्हणतात, त्याप्रमाणे खूप सारे त्यांनी, ज्याला जेन्युअर म्हणतात, वेगवेगळे पॅटर्न, त्या सर्वमध्ये आशाताईंनी गाणे गायलेले आहेत. तर आता आपण बघू, ते गेलेले आहेत 93व्या वर्षी वयाच्या. त्यांच्याविषयी काही एकदमला 100% प्रश्न पडू शकतो, तर आपल्याला त्यांच्याविषयी बेसिक माहिती पाहिजे. त्यांचं पूर्ण नाम काय आहे? आशालता दीनानाथ मंगेशकर. मंगेशकर यांना म्हणजे गायनाचा वारसाच आहे, कारण दीनानाथ मंगेशकर हे स्वतः खूप मोठे गायक होते.
तर आशाताई हे त्यांच्या मुलगी. तर त्यांच्याविषयी बाकीची गोष्ट बघू. 8 सप्टेंबर 1933ला गोवर सांगली संस्थान या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. सांगलीच्या आहेत त्या प्रॉपर. 1933ला ब्रिटिशांच्या काळामध्ये 1933मध्ये खूप जुना काळ आहे तो. मृत्यू 12 एप्रिल 2026ला झालेला आहे. वडील दीनानाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक होते आणि अभिनेते पण होते. मोठी बहीण आपल्याला माहिती आहे भारतरत्न लता मंगेशकर. 1943 पासून त्यांनी गायनाची सुरुवात केलेली आहे. माझं बाळ 1943 माझं बाळ या चित्रपटात चल चल चला नव बाळ हे पहिले चित्रपट गीत त्यांनी गायले. 20,000+ गाणी गायलेली आहेत. हिंदी, मराठी, बंगाली अशा टोटल किती 20 भाषांमध्ये काहीतरी त्यांनी गाणे गायलेले आहेत. 12,000+ रेकॉर्ड केलेली गाणी आहेत त्यांची रेकॉर्ड. 2013मध्ये माई चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. 2 ग्रॅमी नॉमिनेशन झालेले आहेत. आता बघू आपण त्यांना मिळालेले पुरस्कार. तर 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे पाठ करा. दादासाहेब फाळके पुरस्कार 2000ला मिळालेला आहे. हे पद्मविभूषण, बंगभूषण हे याची गरज नाही. महाराष्ट्र भूषण एक पाठ करा. 2021ला महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे. आणि 18 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातर्फे मिळालेलं आहे. 18 वेळा आत्तापर्यंत 18 वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका बॅकग्राऊंड काहीतरी म्हणतात त्याला बॅकग्राऊंड सिंगर तर 18 वेळा मिळालेला आहे. हा लोकमतने कॉपीराईटचा विषय येतो. एक चार्ट दिला होता आपण तो बघू. तर स्टार्टिंगपासून बघू. 8 सप्टेंबर रोजी सांगलीत मंगेशकर कुटुंबात संगीतमय वातावरणात बालपण गेलं. 1933ला वडिलांच्या निधनानंतर कामासाठी मोठी बहीण लतासोबत पुण्याहून मुंबईला स्थलांतर झालं. 1942ला वडील गेल्याच्यानंतर 10व्या वर्षी म्हणजे 1942ची गोष्ट 10व्या वर्षी माझा बाळ या मराठी चित्रपटात चलाचल नव बाळा हे पहिले गाणं त्यांनी गायलं. आपण वरती बघितलेलं आहे. नंतर 1948ला चुनरी या चित्रपटात सावन आया या गाण्यावर द्वारे हिंदी पार्श्वगायन पदार्पण त्यांनी केलं. चुनरिया या चित्रपटात किती 1948ला भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर 1 वर्षाने. नंतर कुटुंबाचा विरोध पत्करून 16व्या वर्षी घरातून पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आता जे त्यांच्या पाठीमागं भोसले नाव लागलं ना हे गणपतरावामुळे लागलं म्हणजे त्यांच्या कुटुंबात गेल्यामुळे लागलं. कारण की गणपतरावासोबत त्यांनी 16व्या वर्षी केलेला आहे. त्यावेळेस 1949ला त्यांनी विवाह केला 16व्या वर्षी. नंतर 1960ला म्हणजे कंप्लीट 11 वर्षानंतर मानसिक आणि शारीरिक छळानंतर पहिल्या पतीशी घटस्फोट झाला. म्हणजे गणपतराव भोसलेंसोबत त्यांनी घटस्फोट घेतला 1960ला 11 वर्षानंतर. नंतर काय झालं 1966ला पहिल्या पतीच्या निधनानंतर मग 3 मुलांचा स्वतःच्या हिमतीवर त्यांनी सांभाळ केला. आता घटस्फोट झालेला होता पण 3 मुले कदाचित पतीकडे असतील कदाचित पण पती पण गेल्यानंतर 3 मुलांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांनी काय केला सांभाळ केला. 3 मुले होती त्यांना. नंतर मग 1966ला संगीतकार R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांनी काय केला विवाह केला आणि या जोडीनं चित्रपटसृष्टीत अनेक हिट गाणे दिले. R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांनी काय केला सेकंड विवाह केला सेकंड टाईम. पण आजही त्यांना आशा भोसलेच म्हणतात. नंतर उमराव जान चित्रपटातील गझल गायकासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झाला. नंतर आंतरराष्ट्रीय ग्रॅमी पुरस्कारासाठी हे पाठ करा. त्या आंतरराष्ट्रीय ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय आहेत. त्यांना नामांकन पहिल्यांदा मिळालं होतं. आतापर्यंत कोणालाच मिळालं नव्हतं. त्या आशा भोसले यांना मिळालं होतं नामांकन. पुरस्कार नाही मिळाला फक्त नामांकन नॉमिनेशन झालं होतं. चित्रपटातील अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. कधी 2000ला. नंतर ब्रिटिश बँड कॉर्नर शॉपसोबत गायलेले ब्रीमफुल ऑफ आशा हे गाणे विशेष लोकप्रिय झाले. गायनासोबतच फूड रेस्टॉरंटद्वारे व्यवसायात पदार्पण केलं. परदेशातही व्यवसाय वाढवला. त्यांचे हॉटेल्स पण आहेत. नंतर देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक विभूषण
नावाने त्यांना सन्मानाने गौरवण्यात आलं. पद्मविभूषण त्यांना मिळालेलं आहे. नंतर 12,000हून अधिक गाण्यांची किमया त्यांनी गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार ज्याला महाराष्ट्र भूषण म्हणतो तो 2021ला मिळालेला आहे, महाराष्ट्र भूषण. वयाच्या 91व्या वर्षी नात जनाई भोसले, तिचं नाव आहे जनाई भोसले, गायलेलं सैयाबीन गाणं यूट्यूबवर हिट ठरलेलं आहे. आपण यूट्यूबला बघू शकता. तिचं नाव जनाई आहे, जनाई भोसले यांच्या गाण्यावरती तुम्ही बघू शकता. नंतर 2026मध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं काय झालं, मृत्यू झालेला आहे. 2026 म्हणजे काल परवा. तर एवढी माहिती सफिशियंट आहे आशाताई भोसले यांच्याविषयी. चला आता नेक्स्ट बघू. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर गेलेली आहे. IMF ज्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो आपण, त्याच्यात 2025च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था 5व्या स्थानावरून 6व्या गेली आहे. ती कशी, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन जे झालेलं आहे आणि GDPच्या सुधारित अंदाजामुळे ब्रिटनने भारताला मागे टाकलेलं आहे. ब्रिटन आपल्या वर गेलेला आहे, आपण खाली आलो आहे आपण. ब्रिटन आपल्या वरती गेलेला आहे. 6 नंबर लक्षात राहू द्या. आणि कोणाची, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ज्याला म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. जागतिक वारसा स्थळ 18 एप्रिल ही जागतिक वारसा स्थळ आहे. जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन म्हणूनही ओळखला जातो. वर्ल्ड हेरिटेज दिन असं म्हणतात त्याला, डे. 1982मध्ये आयकोमोसने घोषणा केली आणि 1983मध्ये युनेस्कोने ती मान्यता दिली. उद्देश काय आहे, तर सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे. जे सांस्कृतिक वारसा जो आहे, हेरिटेज आहे आपलं, कल्चरल हेरिटेज, आणि हिस्टॉरिक जे स्थळं आहेत, अजिंठा लेणी असतील, आपल्या गुफा असतील वेगवेगळ्या, हे जे आहेत हिस्टॉरिक स्थळं, तर ते जतन करणे व जागरूकता निर्माण करणे यासाठी आपण काय केलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज डे निर्माण केलेला आहे. तो कोणता आहे, 18 एप्रिल पडू शकतं. तर याची 25ची गरज नाही, पण 2026ची थीम लक्षात ठेवा. काय, संघर्ष आणि आपत्तीच्या संदर्भात सजीव, लक्षात ठेवा हा शब्द, वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद. संघर्ष आणि आपत्तीच्या संदर्भात सजीव वारशासाठी आपत्कालीन परिस्थिती. ही काय आहे, तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेट करा. सध्या युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्ये खूप सारे वर्ल्ड हेरिटेज साईटला नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे संघर्ष आणि आपत्तीच्या संदर्भात हा मुद्दा त्यांनी मांडला आहे. आणि सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद म्हणजे हा जो वारसा आहे यासाठी आपल्याला, हा सजीव वारसा आहे, हा जरी बिल्डिंग्स असतील तर त्या सजीव आहेत, आपण त्याच्याकडं सजीवतेने बघतोय, तर त्याचे आपत्कालीन प्रतिसाद देणं गरजेचं आहे. कारण की युद्धामुळे त्यामुळे नुकसान खूप झालेलं आहे. त्यामुळे हे म्हणजे गेल्या वर्षी पण आपत्ती आणि संघर्षच होतं, कारण की इराण-इस्रायल युद्ध हे गेल्या वर्षी पण सुरू झालं होतं आणि ह्यावेळेस तर आतीच झालेलं आहे. आणि युक्रेन आणि रशिया पण युद्ध सुरू आहे, ते लक्षात ठेवा. आता बघू आपले वन लाइनर्स. जिंदाल स्टेनलेस लिमिटेड हिने बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग लक्षात ठेवा, हे आपले पहिले ब्रँड ॲम्बॅसेडर निवडले आहे. कोणी, जिंदाल लिमिटेड, स्टेनलेस लिमिटेड. ब्रँड ॲम्बॅसेडरवरती प्रश्न पडत असतात बऱ्यापैकी, तर हे लक्षात ठेवा, जिंदाल स्टील लिमिटेड, रणवीर सिंग. नासाने 2026 एप्रिल 2026मध्ये आर्टेमिस 2 ही ऐतिहासिक मोहीम यशस्वीरित्या राबवली. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ही डिटेलमध्ये कव्हर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. 25वी अखिल भारतीय फेलोशिप जलक्रीडा गट अजिंक्य स्पर्धा उत्तराखंड राज्यात आयोजित करण्यात आली होती. कितवी, 25वी अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा, कोणती, पोलीस जलक्रीडा गट, कुठे, तर उत्तराखंड. संरक्षण मंत्रालयाने बेंगळुरू कर्नाटकमधील आहे, एअरफोर्स ट्रेनिंग कमांडमध्ये रणसंवाद ही त्रिसेवा
चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. कुठे? बेंगळुरू या ठिकाणी, संरक्षण मंत्रालय. आणि कुणी? एअरफोर्स ट्रेनिंग कमांडमध्ये. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोव्यातील पणजी येथे CPA भारत क्षेत्राच्या झोन 7च्या पहिल्या 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन केले. कोणी केलं उद्घाटन? तर ओम बिर्ला यांनी. कुठे? तर गोवा या ठिकाणी. आणि CPA दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन 12 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मानवी अंतराळ. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, म्हणजे ज्याला NHAI म्हणतो, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जैवविविधता आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढण्यासाठी आरोग्य वन हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. कुणी केलेला आहे? NHAIने केलेला आहे. कोणता? आरोग्य वन हा नवीन उपक्रम. कशासाठी? बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल एन्व्हायरमेंट याच्यासाठी. ज्येष्ठ मुत्सद्दी प्रीती सरन यांची संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर पुनर्निवड झालेली आहे. प्रश्न पडू शकतो. पुनर्निवड. CESCR, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समिती. प्रीती सरन. इजिप्तचे माजी परराष्ट्र मंत्री नबील फहमी यांची अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे. कशाची? अरब लीग. नियुक्ती करण्यात आली. कुठले ते? इजिप्तचे आहेत. यावरती प्रश्न पडू शकतो. भारताने 2028 मध्ये COP33 मध्ये हवामान शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्यासाठी आपली दावेदारी मागे घेतलेली आहे. याच्यावरती प्रश्न पडणार नाही. इराकी संसदेने कुर्दिश राजकारणी निझार अमेदी यांची इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. हे कोण आहेत? कुर्दिश राजकारणी निझार अमेदी हे इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले. इराणच्या शेजारी हा इराक आहे. सध्या इराण आणि इस्रायल युद्ध आहे. इराक त्याच्या शेजारी असल्यामुळे इराकची पण आपल्याला माहिती असावी. 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती साजरी केली गेलेली आहे. कितवी? 99वी. गुजरातमधील कच्छमधील मुद्रा बंदर हे भारतातील सर्वात मोठे वाहन निर्यात केंद्र बनलेले आहे. कुठे आहे? कच्छमध्ये. मुद्रा बंदर. कशाविषयी? वाहन निर्यात केंद्र बनले. CCEAने अरुणाचल प्रदेशमधील अँजा जिल्ह्यातील लोहित नदीवर 1200 मेगावॅट क्षमतेची कलाई 2 जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. अरुणाचल प्रदेश. मॉरिशसमध्ये 9वी हिंदी महासागर परिषद आयोजित करण्यात आली. कुठे केली? मॉरिशसमध्ये. आणि हिंदी महासागर परिषद. 9वी हिंदी महासागर परिषदेची थीम काय आहे? थीम विचारू शकतात, कारण ही बाहेर मॉरिशसमध्ये झालेलं आहे. यावरती कंबाईनला प्रश्न पडू शकतो. हे पाठच करा कंबाईनला. आणि राज्यसेवेला पण पडू शकतो. दोन्हीला पण 2026च्या माहीत पाहिजे. थीम कलेक्टिव्ह स्टीवर्ड फॉर इंडियन ओशन गव्हर्नन्स. हिंदी महासागर शासनासाठी सामूहिक कारभारी. हे मराठीमधलं ट्रान्सलेशन आहे, पण हे लक्षात ठेवा. कलेक्टिव्ह स्टीवर्डशिप फॉर इंडियन ओशन गव्हर्नन्स. इंडियन ओशन, हिंदी महासागर, कारण ही हिंदी महासागर परिषद आहे 9वी. कुठे झाली? मॉरिशस. हे लक्षात ठेवा. रग्बी प्रीमियर लीग RPL ज्याला म्हणतो आपण, दुसरी आवृत्ती हैदराबाद शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. ही दुसरी होती. सेकंड
रग्बी प्रीमियर लीग, RPL ज्याला म्हणतो. कुठे? हैदराबादमध्ये. पहिली कुठे झाली ती? मुंबईमध्ये. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी भारतीय राज्यघटनेची अद्ययावत आवृत्ती ज्याला सिंधी भाषेत प्रकाशित केली आहे. कुणी केली आहे? उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. यावरती प्रश्न पडू शकतो, कारण राज्यघटनेची आवृत्ती आहे सिंधी भाषेत. 22 भाषापैकी एक आहे सिंधी भाषा. 8व्या अनुसूचीमध्ये आपल्या 22 भाषा आहेत, त्याच्यामध्ये सिंधी भाषा पण एक आहे. लॉर्ड कार्डोसो ब्राझील एकाच T20 सामन्यात 9 बळी घेणारा जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. एकाच T20 सामन्यात किती बळी घेतलेत? 9 बळी. लॉरा कार्डोसो ब्राझील, हे नाव लक्षात ठेवा. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअरड्रॉप चाचणी श्रीहरिकोटा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. एप्रिल 2026मध्ये मॉन्टे कार्लो मास्टर्स विजेतेपद पटकावल्यानंतर इटलीचा टेनिसपटू यानिक सिनर याने ATP क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. त्याने कार्लोस अल्कराजला मागे टाकले आहे. मग सध्या कोण आहे? यानिक सिनर हा टॉपचा माणूस आहे सध्याचा. कशामध्ये? बॅडमिंटनमध्ये, टेनिसमध्ये. महाराष्ट्र सरकारने आशा भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुंबईत, कुठे? मुंबईत जागतिक दर्जाची संगीत अकादमी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईत एक नवीन सरकारी कौशल्य विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047च्या व्हिजन डॉक्युमेंट अंतर्गत येणार आहे. कोणतं? कौशल्य विद्यापीठ. कुठे? मुंबईमध्ये. आमदार बच्चू कडू यांनी नेपाळमधील 5334 मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सर केला आहे. आणि त्यासोबत काय? भगवद्गीता आणि संविधान घेऊन जाणारे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी आहेत ते. कोण काय करेल नावासाठी काही गॅरंटी नाही, यातून आपल्याला दिसून येते. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव डस्ट लीग ज्याला म्हणतो आपण, कोणामध्ये आहे? भारत आणि उझबेकिस्तान. पाकिस्तान ती वरती आहे, पाकिस्तानच्या वरती, रशियाच्या खाली उझबेकिस्तान. 7वी आवृत्ती उझबेकिस्तानमध्येच आयोजित करण्यात आली होती. डस्ट लीग म्हणतात. कोणती? डस्ट लीग. आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिल्या स्वदेशी, कोणती? पहिला स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेड ज्याला म्हणतो आपण, चे उद्घाटन केले आहे. कुणी? आंध्र प्रदेश राज्याने. कुणी? चंद्रबाबू नायडू यांनी केलेलं आहे उद्घाटन. क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेड, आंध्र प्रदेश. मध्य प्रदेशातील रायसेन येथे उन्नत कृषी महोत्सव 2026चे आयोजन करण्यात आलेले आहे. कुठे? मध्य प्रदेश या ठिकाणी. भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026ची पहिली आवृत्ती नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. मंगोलियातील उलान बातर येथे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये भारताच्या विश्वनाथ सुरेश यांनी काय केलेलं आहे? सुवर्णपदक पटकेलेलं आहे. कशात? आशियाई बॉक्सिंग स्पर्धा. कुठे? उलान बातर या ठिकाणी, मंगोलिया येथे. वरिष्ठ IFS ऑफिसर प्रणय वर्मा यांची बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून निवड केलेली आहे. बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी. इटलीच्या जॉनिक सिनर ज्याला म्हणतो आपण, मॉन्टे कार्लो मास्टर्सचे विजेतेपद पटकवले आहे. कुणी? जॉनिक सिनर, इटलीचा आहे तो. चीनमधील निंगबो येथे बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धा, कुठे? निंगबोमध्ये. बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धा. तर भारताच्या आयुष शेट्टी, कोण? आयुष शेट्टी याने ऐतिहासिक रौप्यपद जिंकले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन 13 एप्रिल रोजी पाळला जातो. 13 एप्रिल 1919ला झालेला होता. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल IPLच्या इतिहासात 4000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. TCSला प्रश्न पडू शकतो यावरती.
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी, कोण? सम्राट चौधरी हे बिहारचे काय झालेले आहेत? 24वे मुख्यमंत्री झालेले आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांची विस्टेंड अल्मनॅक 2026 द्वारे लीडिंग वुमेन क्रिकेटर इन द वर्ल्ड म्हणून निवड झालेली आहे. हे इम्पॉर्टंट आहे, पाठ करा, कारण ती जगातली झालेली आहे. विस्टेंड T20 क्रिकेटर ऑफ द इयर अभिषेक शर्मा झालेला आहे. ऑस्ट्रेलियाने 125 वर्षाच्या लष्करी इतिहासात प्रथमच लेफ्टनंट जनरल सुसान कॉईल यांची देशाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. कोणी? ऑस्ट्रेलियाने. हे पाठ करा, यावरती पडू शकते. अमेरिकेतील नेपल्स फ्लोरिडा US ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि आदित्य सिंग जोडीने सुवर्णपदक पटकवले आहे. कशामध्ये? US ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिपमध्ये. इन्फोसिसने टेनिसपटू कार्लोस अल्कराज, यानिक सिनरने याला पाठीमागं टाकले, हाच तो कार्लोस, याला जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित केलं आहे. कुणे? इन्फोसिस, आपल्या भारताची आहे ती कंपनी. पुण्यातील नांदोशी कुठे? नांदोशी या ठिकाणी लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयाचा भूमिपूजन संकल्प सोहळा पार पडलेला आहे. लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट, मंगेशकर ह्याच्यातर्फे काय म्हणतात त्याला, मंगेशकर फाउंडेशनतर्फे. ॲल्युमिनियमचा सँड कास्टिंग क्षेत्रातील तौरल इंडिया आणि तिचे संस्थापक भरत गीते यांची यशोगाथा हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये केस स्टडी स्वरूपात समाविष्ट करण्यात आले आहे. ॲल्युमिनियम स्टँड कास्टिंग आणि तौरल इंडिया इम्पॉर्टंट आहे, हायलाईट करा, पाठ करा, स्क्रीनशॉट मारा, 2 दिवस वाचा. हे स्क्रीनशॉट मारून 2 दिवस वाचा, हे पाठवून जाईल. भरत गीते नाव लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे आहेत आणि हार्वर्डमध्ये त्यांचं शिकवलं जाणार आहे केस स्टडी. पीटर मॅगॉर यांनी एप्रिल 2026च्या संसदीय निवडणुकीत हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांची पराभव करून विजय मिळवला आहे. पीटर मॅगॉन हंगेरीचे पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता आहे? तिझा, रिस्पेक्ट अँड फ्रीडम. मेन्सला प्रश्न पडतो, कंबाईन मेन्सला, त्यांचा पक्ष कोणता म्हणून. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर मार्च 2026 मध्ये 3.4% पर्यंत वाढला. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही उपकर्णधार आहे. तिला 18 या हाय परफॉर्मन्स सॉफ्टवेअर ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं आहे. हे पाठ करा, IMP आहे. ब्रँड ॲम्बॅसेडरवरती प्रश्न पडतो. कोणत्या? हाय परफॉर्मन्स स्पोर्टवेअर ब्रँड 18 या स्पोर्टवेअर ब्रँडची ती काय झालेली ब्रँड ॲम्बॅसेडर. भारतीय लष्कराने आपली पहिली ब्लू वॉटर सेलिंग मोहीम समुद्र साहस मुंबईहून अधिकृतपणे सुरू केली आहे. भारतीय लष्कराने लखनौमध्ये संसद खेल महाकुंभ आयोजित केला आहे. कुठे? लखनौमध्ये, हे लक्षात ठेवा. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने सिक्कीम राज्यात, कोणत्या? सिक्कीम राज्यात पहिले सीमावर्ती ग्राम समुदाय रेडिओ सुरू केला आहे. रेडिओ स्टेशन भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने सिक्कीममध्ये रेडिओ सुरू केला आहे. दरवर्षी 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिन वर्ल्ड आर्ट डे साजरा केला जातो. जागतिक कला दिन 2026ची थीम अ गार्डन एक्सप्रेशन कल्टिवेटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट ही आहे. जागतिक कला दिन 2025ची थीम काय लक्षात ठेवायची गरज नाही, 26ची थीमची लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल लक्षातच ठेवायची नाही तर दिली कशाला. कसं एखाद्याला
असती इच्छा, नको रिस्क, मला करायची ती पण, त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसंगला 2026चा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे. हे पण गरज नाही, मंथचे काही एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. हां, TCS IBPSला गरज आहे. या 2 महिन्यात जर पेपर असेल तर त्यांनी करावी. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिने मार्च 2026साठी ICC वुमेन ऑफ द प्लेयरची मंथ जिंकलेला आहे. यावरती काही प्रश्न पडणार नाही. दीप्ती शर्मा लीडिंग वुमेन क्रिकेटर इन द वर्ल्ड, हे तर आपण वरतीच बघितलं वर्ल्ड. आणि ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क लीडिंग क्रिकेटर ऑफ द इन द वर्ल्ड पुरुष, विस्टेन अल्मनॅक हे या संस्थेनं दिलेलं आहे. विस्टेन अल्मनॅक 2026. डेन्मार्कचा दिग्गज बॅडमिंटनपटू व्हिक्टर एक्सलेसन याने वयाच्या 32व्या वर्षी व्यावसायिक बॅडमिंटन म्हणून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या 32व्या वर्षी. एक्सेल्सेनचे 2 ऑलिम्पिक सुवर्णपदे, टोकियो हा जो आहे याचे 2 सुवर्णपदे, टोकियो 2020 आणि पॅरिस 2040 2 विजेतेपद पटकावली आहे. सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. कुणी? सम्राट चौधरी यांनी. राज्यपाल सय्यद आता हसनैन यांनी पाटण्यात त्यांना राजभवन येथे शपथ दिली आहे. बिहारच्या इतिहासात प्रथमच भाजपचा नेता मुख्यमंत्री बनलेला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे नामकरण आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग असे करण्याचा निर्णय घेतला आहे. जाती म्हणजे SC असतं, जमाती म्हणजे ST असतं. तर आता फक्त SCच केलं आहे. महाराष्ट्र सरकारने MPSC उमेदवारांसाठी निपुण सेतू हा उपक्रम मंजूर केला आहे. हा उपक्रम काय आहे? तुम्ही MPSCची परीक्षा दिली तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे मार्क वगैरे टाकले, MPSCचे मेन्स वगैरे दिलेले असेल, फायनल इंटरव्ह्यू वगैरे दिलेला असेल, तुम्ही जर रिजेक्ट झालेले असताल तर तुमचा सगळा डेटा या निपुण सेतूवर जर टाकला तर तो प्रायव्हेट बँकांसाठी पण ओपन केला, प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठी पण ओपन केला जाणार आहे. आणि मग या निपुण सेतूवरून एखाद्या कंपन्याला त्या क्रायटेरियाचा, त्या लेवलचा जर व्यक्ती भेटत असेल तर ते तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलतील आणि तुम्ही खाजगी क्षेत्रासाठी पण ॲवेलेबल होताल. दुसरी गोष्ट, तुम्ही जर एखाद्या फॉर एक्झाम्पल STIसाठी वेटिंगला आहात, आणि ASOच्या वेटिंग संपली आणि जागा अजून बाकी आहे, तर त्या कंडिशनला ही STIची वेटिंग इकडे ASOला कन्वर्ट होईल आणि तुम्ही लागून जाता. हे पण निपुण सेतूमार्फतच होणार आहे. आता नवीन चांगल्या संधी आहेत, जास्त वेटिंग जास्तीत जास्त क्लिअर होईल. ही निपुण सेतू हे आपल्यासाठी चांगला आहे, हे विचारू शकतात निपुण सेतू. भारतीय ग्रँड मास्टर R वैशाली ने एप्रिल 2026मध्ये FIDE महिला कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. 2026मध्ये महेश M मुद्दा, हे लक्षात ठेवा, महेश M मुद्दा बिल्डर्स असोसिएशन फॉर इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी, कोणती? मण्याची वाडी ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील पहिले जनावरांचे ब्युटी पार्लर तयार केले आहे. आता एवढंच बघायचं राहिलं होतं, ते पण हे साताऱ्यावाल्यांनी केलेलं आहे. जनावरांचं काय केलं आहे? ब्युटी पार्लर, गाई म्हशींना मेकअप करायचं. लास्ट दिल्लीच्या 10 वर्ष 7 महिने वयाच्या आरित कपिल, नाव लक्षात ठेवा, याने स्पेनमधील मॅनॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर, ज्याला IM नॉर्म म्हणतो, मिळवून भारतातील सर्वात युवा IM नॉर्म धारक मान पटकावला आहे. हे नाव पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. आरित कपिल. चला, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल, विजय सिंग चिकणे या नावाचं आहे, आणि जॉईन व्हा MPSC करंटला. लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला बेस्ट लक. थँक्यू व्हेरी मच.